श्री सत्यसाई विजय ग्रंथ रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर। वाचक मनीषा। ओम श्री साईराम। अध्याय 11। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सत्यसाई ईश्वराय नमः। शांताकारा भुजगशयना क्षीराब्धिशयना हे वर्णन आहे साई विष्णूंचे। गेले बाबा मछलीपट्टणम भक्तांबरोबरी फिरत होते समुद्र किनारी। आमंत्रण दिले लाटांनी, प्रवेश केला बाबांनी बंगालच्या उपसागरात। पाहुणी त्यांना लाटांच्या मध्ये भक्त घाबरले, इकडे पहा साई वदले। झाले क्षीराब्धी शयना साईंचे दर्शन। दुधासारखा पांढरा सागर, बाबा स्वयं सौंदर्याचे आगर। अकस्मात आले भक्तांजवळ, होते वस्त्र कोरडे त्यांचे। प्राप्त करण्या अमृत केले सुरासुरांनी समुद्र मंथन। दोघांनी केले बहुप्रयास, 14 रत्ने वरा आली सागरातुनी। रत्नांचा अगणित संचय, म्हणून नाव असे रत्नाकर। प्रथम निघाले हलाहल विष, केले प्राशन शंकराने। भूरक्षणा प्रकट झाले अमृत शेवटी, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी। म्हणून बाबा अमृत वितरित करीती भक्तांना याच दिवशी प्रेमाने। कथा आहे पुराणात, विष्णूने घेऊन मोहिनीचे रूप वितरित केले भक्त देवतांना अमृत। करी नाटक असुरांना पाजण्याचे, महाबलीपुरम किनारा बाबांनी वितरित केले अमृत भक्तांना। काही कोळी होते उपस्थित त्या समया, बाबा गेले त्यांच्याजवळ सत्वरी। कोळी ओळखत नव्हते बाबांना, त्यांचे काय अंतर त्यांना। ओळखत होते बाबा त्यांना, म्हणून अमृत दिले प्रेमाने। कन्याकुमारीचा समुद्र किनारा, आतुरतीनं समुद्रांचे मिलाफा। अरब हिंद बंगालच्या उपसागरा, असे हे भारताचे अंतिम टोक। कन्याकुमारीच्या रूपात केले येथे पार्वतीने तप। आहे येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक, उभी भव्य मूर्ती त्यांची। सन 1958 गेले कन्याकुमारी भगवान बाबा। भक्त होते बरोबर त्यांच्या, चालू लागले ते शीघ्रगतीने। ज्या ज्या ठिकाणी पडे त्यांचे पाऊल, त्या त्या ठिकाणी स्फटिकमणी होई निर्माण। भक्तांनी मोजले स्फटिक, होते फक्त 84। झाले भगवान बाबांच्या हस्त स्पर्शाने 108। असे हा बाबांचा चमत्कार, तयार झाली जपमाळा। शिवानंदाचे शिष्य सदानंद होते त्यांच्याबरोबर, दिली बाबांनी जपमाळ सदानंदनांना प्रेमाने। संधी प्रकाशात कन्याकुमारीच्या सागरी, क्रीडा करी बाबा। राहिले उभे थाटात महाराज जसे बाबा। चमत्कार करण्यावी त्यावेळी, लाटा येती अन वापस जाती। बाबांच्या चरणकमळांची पाद्यपूजा करीती, मोत्यांचा हार चरणापाशी। वरुण देवताने केला अर्पण बाबांना। मछलीपट्टणच्या किनाऱ्यांवरी चर्चा करीत होते भक्तांबरोबरी। चांदीचा पेला लाटांमध्ये फेकी, थांबा थांबा बघा म्हणाले बाबा। आणला पेला वापस लाटांनी, उचलला तो बाबांनी। भरलेला सुगंधित अमृतांनी, जलदेवताने अमृत केले अर्पण। वितरित केले भक्तांना अमृत। वैकुंठ एकादशीचा दिवस तो, झाले भक्त आनंदित। महिमा किती वर्णावा, भक्तांबरोबर कोवालम किनारी बसले बाबा वाळवंटी। सुगंध पसरला चहूदिशी, आले अमृत कमळी बाबांच्या। जोडूनी दोन्ही करकमळ भरी, अमृत चांदीच्या पेल्यात। देई सर्वांना अमृत, दिले कोळ्यांना सुद्धा प्रेमाने। सन 1975 प्रशांत निलयांचा रजत जयंती उत्सव। अनद्वितीय विश्वसंमेलन, घेतला निर्णय अखंड भजनाचा। त्यावेळी उद्घाटन झाले सर्वधर्म स्तूपाचे। बाबांनी दर्शन दिले हेलिकॉप्टरमध्ये उभे राहून। सर्वांना दिला आशीर्वाद द्वयहस्ते, अन रुमाल हवेत हलवून। घेतले भक्तांनी अनोखे दर्शन, आनंदी आनंद चहूकडे। न्यूझीलंड ते आयर्लंड अन ताईवान ते त्रिनिदाद, 46 राष्ट्रांचे भक्त करतील भजन 8
1000 केंद्रांमध्ये नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक वर्षी दुसऱ्या शनिवारी ते रविवारी एके समयी एके दिनी होईल 24 तासांची अखंड भजन. ठरल्याप्रमाणे नोव्हेंबर सन 1976 पासून प्रारंभ झाले अखंड भजन. शनिवारी संध्याकाळी 6 पासून रविवारी संध्याकाळी 6 पर्यंत चालले ते. बाबा म्हणाले भक्तांना, भजन सर्वांनी जोराने म्हणा, ज्यामुळे लोभ, घृणा आणि ईर्ष्याचे दूषित वातावरण होईल शुद्ध. पुट्टपर्तीला नवती मशीद, वर्षा हो अथवा गरमी हो जाती सर्व. करण्या नमाज 4 मैलावर, बुक्कपटनला सन 1978. मुसलमानांचे आनंदाचे वर्ष रमजान महिन्यात मस्जिद बनविली बाबांनी. सर्व मुसलमानांनी केली पुट्टपूर्तीला ईद साजरी. सर्व मुसलमानांच्या वतीने प्रोफेसर बशरुद्दीनांनी आभार मानले बाबांचे. मुस्लिम संप्रदायांचे संयोजक जनाब फखरुद्दीन साहेब कृतज्ञता केली व्यक्त. प्रेमाच्या भेटी करिता सन 1980 केले बाबांनी काश्मीर भ्रमण. होते विद्यार्थी अन भक्त. डच्ची ग्रामात सर्व पोहोचले. नदीच्या काठी सर्व बैसले. रेतीवर आनंदाने बसली साईंची स्वारी प्रेमाने. भक्त मंडळी आसपास बाबांच्या. घातला रेतीत हात, बाबांनी काढली सोन्याची तश्तरी. होती 4 बाय 4 इंचेसच्या आकाराची. होते त्यावर लक्ष्मीनारायणाचे चित्र. भगवान बाबांनी मागितली कलम, काढली रेतीवरी आकृती एक. रेतीतून खोदून काढलं सुंदर स्फटिकलिंग 2 इंचाचे. आहे हे तेच स्फटिकलिंग जे अमरनाथ गुफेत हिमलिंगाच्या खाली केलं होतं स्थापित श्री शंकराचार्यांनी. पहलगावांच्या जवळी चिद्दर नदीची या काठी बैसले भक्तांबरोबर बाबा रेतीवरी. रेतीतून काढले 3 इंची शिवलिंग. होते अतिथीगृह जवळजवळ. तेथील बगीचात गेले सर्व. तोडले बाबांनी गुलाबाचे फूल. सर्वांना दाखविले. घातली बाबांनी फुंकर फुलावर. झाले फुलांचे शिवलिंगात रूपांतर. झाला अद्भुत अघटित चमत्कार. लिंग दिले कर्णल भेदीला. त्याच दिवशी बाबांनी नदीकाठी सत्वर केले पदक अक्षय हाताने सृजित. भक्तांच्या आनंदाचे कसे करू वर्णन. विभूती अन घड्याळी दिल्या भक्तांना. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति अमृत वितरणम अन काश्मीर भ्रमणम निरूपणम. नाम 11दशोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.